ओस निळा एकांत या कादंबरीच्या संदर्भानं एका बाजूला कथानक चालू आहे सावगावे, दिलीप सावगावे, त्याची पत्नी जया आणि त्याचा मुलगा राजवर्धन. तर दुसऱ्या बाजूला आंबेडकर विचाराची किंवा बौद्ध विचाराची जी मांडणी आहे ते एकाच वेळेला अशा दोन गोष्टी या कादंबरीमध्ये चालू राहतात. इथे ओस निळा एकांत या शीर्षकाखाली अशा काही गोष्टी किंवा काशाय या अशा शीर्षकाखाली अशा गोष्टी लेखकानं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पान क्रमांक 8 पर्यंत आलो होतो. त्याच्यावर आपल्याला असं कळालं होतं की राजवर्धन म्हणतो की तुम्ही असं वागता, वडील आपले असे वागतात. याच्याऐवजी आपण आईसोबत गेलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजे मानवी जीवन हे जिथे आहे तिथे खुश आहे की नाही असा प्रश्न पडावा. जो जिथे उभा आहे तो तिथे, जो ज्या ठिकाणी ते पात्र आहे ते तिथे खुश न राहता तो दुसरंच काहीतरी आयुष्यातलं सुखाचं शोधायला लागतो. अशी ही माणसाची अवस्था असते का, नाही का? आणि मग एक कथाभाग इथं थोडासा तुटतो आणि एक दुसरा कथाभाग सुरू होतो. तो म्हणजे कोणता, तर आंबेडकरी समाज या संदर्भानं लेखक बोलतो. हा समाज खुश असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत जाते आणि कौलगेकर हे जे पात्र आहे ना, कौलगेकर, त्याला पहिल्यांदाच असं वाटतं की कदाचित आंबेडकरी समाज खुश आहे, वाऱ्यासारखी सगळी बातमी पसरली आहे. याचा अर्थ असा की खैरलांजी प्रकरणाचा निकालच लागला की काय, निकाल लागला असावा असं त्याचा एक अंदाज तो बांधतो. खैरलांजी हे प्रकरण तुम्हाला माहिती असेल, भोतमांगे कुटुंबाची झालेली हत्या, त्याचा कदाचित निकाल लागला असावा असं लेखकाला कौलगेकरला वाटतं. पण तसं काहीच झालं नव्हतं. त्याचं कारण असं होतं की अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते बराक ओबामा झाले होते आणि ते बराक ओबामांचा भारत दौरा जाहीर झाला होता. आणि ते जाहीर झाल्या कौलगेकरनं स्वतःपुरतं ठरवून टाकलं होतं की त्या दरम्यान टीव्हीच पाहायचा नाही, कुठलाही पेपर वाचायचा नाही. आणि त्याप्रमाणे पाळल्यावर ओबामाच्या दौऱ्याचा कुठलाही तपशील कळायला मार्ग नव्हता. मग लोकांच्या बोलण्यातनं हा एकच मार्ग, त्यानुसार ही वरची बातमी त्याला कळली. लोकांनी याचं ठरवलं होतं म्हणे. त्याचं कारण एका सतर्क कार्यकर्त्याकडून कळलं. कारण ओबामांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं. फक्त एवढ्यासाठीच हा आंबेडकरी समाज जो आहे तो समाज खुश होता. बघा, ओबामांनी म्हणजे कौलगेकरनं ठरवलं की आपण ते ओबामाचं भाषण किंवा ते त्या दिवसापासून पेपर वाचायचा नाही, बातम्या ऐकायच्या नाही. पण अशी एक माहिती कळली होती की ओबामा भारतात आले आणि त्यांनी बाबासाहेबांचं नाव आपल्या भाषणात घेतलं म्हणून जनता खुश होती. आणि मग कौलगेकरचं कुतूहल चाळवलं गेलं आणि कौलगेकर ह्या गोष्टी काय घडल्या, काय बोलले, बाबासाहेबांचं नाव कसं काढलं हे शोधून काढू लागले. त्यांच्या लक्षात आलं की ओबामांनी त्यांच्या भाषणात त्यांच्या फायद्याची वाटणारी सगळी नावं घेतली होती भारतात. स्वामी विवेकानंदांचं नाव सुद्धा घेतलं होतं. पण ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं, स्वामी विवेकानंदांचं नाव घेतलं, अजून काही महापुरुषांची नावं घेतली. म्हणजे खुश होण्यासारखं नेमकं असं काय आहे? आणि म्हणून कौलगेकरनं काय केलं की आपला मोबाईल मग ओपन केला. त्या दिवशी हे ओबामा वगैरे येऊन गेले, आंबेडकरी जनता खुश झालेली कळली. आणि मोबाईलवर ओपन केल्याबरोबर सगळे असेच मेसेज त्या मोबाईलमध्ये त्याला येताना दिसले. आणि अगदी स्वतःला कृतिशील विचारवंत समजणारे लोक सुद्धा हे सगळे मेसेज टाकलेले कौलगेकरनं ते सगळे मेसेज डिलीट करून टाकले.
आणि एक नवीन मेसेज त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर टाईप केला, कुणी? कौलगेकरने. आणि तो मेसेज पुन्हा परत सगळीकडे तो त्यांनी पाठवून दिला. बऱ्याच जणांनी त्याच्यावर आभार मानणारा मेसेज पाठवला. बऱ्याच जणांचा हे असलं आम्हाला माहीतच नव्हतं, आमच्या ध्यानात असं आलं का नाही, असा चाचड पुरता सूर त्यांनी काही लोकांनी त्याच्यामध्ये आळवलेला दिसला. कारण अमेरिकेनं नवीन एक बाजारपेठ उभी केली होती आणि त्या बाजारपेठेला धर्माच्या अंतरंगात घुसवून पुन्हा पृष्ठभागावर आणलं होतं. म्हणजे बघा, अमेरिका हे व्यापार केंद्रीय राष्ट्र आहे, भांडवलशाही राष्ट्र. त्यांना आपलं भांडवल तयार करायचंय, वाढवायचं, आपला माल जगाच्या बाजारपेठेत विकायचा आहे. तो येणं केणे प्रकारे वेगवेगळ्या धर्माच्या नावाने त्या जाहिरातींचा उदोउदो करायचा आहे आणि आपला माल विकायचा आहे. पण हे सगळं समजून घ्यायला हवं ना आपण, नाही का? मुळात सगळ्या जगाला वेटीत धरून आपल्या देशातल्या लोकांना, आश्रयाला येणाऱ्या इतर देशातल्या लोकांना ऐश-आरामाची चटक लावून स्वतःचं वर्चस्व कायमच अबाधित ठेवण्याचा अमेरिकन स्टाईलचा जागतिक फॉर्म्युला कसा समजून घ्यायचा, हाच खरा प्रश्न आहे. इतर देशातल्या लोकांना आमिष दाखवायची, तुटपुंजा पगारावर राबवून घ्यायचं आणि आपल्या देशातल्या लोकांनी ऐश आरामामध्ये एसी मध्ये जगायचं. हा अमेरिकेचा फॉर्म्युला जगानं समजून घेतला पाहिजे, हे कौलगेकरांना वाटतं. पण हा खरा प्रश्न समजून न घेत असल्यामुळे होतो. अमेरिका मदत करते म्हणजे नेमकं काय करते? पाकिस्तानला विचारा, अफगाणिस्तानला विचारा, इराकला विचारा, इस्रायलला मुद्दाम विचारा, पुढे हिंदुस्थानला विचारू की भारताला कोणतरी ओरडलं भारताला, बघा तो कौलगेकर बोलतो, काय केलं अमेरिकेनं? पाकिस्तानला मदत केली. मदत करते म्हणजे नेमकं काय करतं माहिती? पाकिस्तानला शस्त्रास्त्र दिली आपल्या विरोधात लढण्यासाठी, अफगाणिस्तानला डोक्यावर घेतलं पाकिस्तान सोबत लढण्यासाठी, आणि इस्रायलला मदत केली इराकला नमवण्यासाठी आणि आपसात भांडणं लावून आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. एका देशाची नावं घेतल्यानंतर कोणीतरी मधूनच ओरडलं, भारताला विचारा की का मदत केली जाते अमेरिकेकडून. आता हे थोडंसं अमेरिका, त्याच्याबरोबर भारत, इतर राष्ट्र, हे काय घडतंय की अमेरिकेसारखं राष्ट्र जगाच्या व्यापारपेठेतलं सत्ता केंद्र असलेलं भांडवलशाही राष्ट्र, इथलचा राष्ट्राध्यक्ष येतो, इथलच्या धार्मिक गोष्टींच्या मध्ये घुसून आपलं व्यापार करतो आणि लोकांच्या फक्त एवढंच लक्षात राहतलं की बाबासाहेबांचं नाव घेतलं, हे आंबेडकरी विचारवंतांना किंवा आंबेडकरी जनतेला वाटतं, आणि हिंदूंना स्वामी विवेकानंदांचं नाव घेतलं की बरं वाटतं. पण त्याच्या आडून ते सगळं व्यापार केंद्र सुरू करतात आपली, आणि मदतीच्या नावाखाली आपणाला ओरबाडून घेतात. हे कळलं पाहिजे, हे कौलगेकरला वाटतं. हा कौलगेकरचा विचार संपल्यानंतर इथे एक अवयव नावाचा नवीन उपशीर्षकाच्या खाली मथळायला लागतो. आता हा सावगावेचा कथाभाग. इकडे सावगावे जो आहे ना, दिलीप सावगावे, तो आता औषध गोळ्या विकून वगैरे हे करत असायचा. पण त्या जयाशी लग्न झालं, डॉक्टर ती होती. हे सगळं त्याचं आयुष्य आहे नंतरचं, त्याच्या आधी पूर्व आयुष्यात ते आधीच आहे. आता नंतरचं त्याचं काय आहे की तो बांधकाम व्यावसायिक छोटासा बनतो आणि तो अनेक ठिकाणी आपली माणसं लावलेली साईटवर ज्या काम चालू आहे तिथून तो घरी येतो आणि आडवा होऊन कॉटवर पडतो. सावगावे त्याला थकवा आलेला आहे.
आणि त्याच्या अंगाला कुणीतरी अदृश्य हातानं थोपटत होता. तो पडलेला आहे थकून, पण कोणीतरी त्याला असं थोपटवतोय हे कळलं, त्याला जाणवू लागलं. आणि तितक्यामध्ये त्याला हेही कळू लागलं की जयाचं आक्रमण आपल्यावर चाललेलं, तिची हुकूमत माझ्या मनासारखं केलं पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आपल्या स्वतःवर राजवर्धन नाव त्याच्या मुलाची पडलेली ही जबाबदारी राजवर्धनची. हे सगळं वाहून नेणं आपल्याला जमेल की जमणार नाही हे त्या सावगेला काही अंदाज येत नाही. ते आजच येतंय असं नाही, शेवटपर्यंत मरेपर्यंत हेच त्याच्या ध्यानात आल्यासारखं, त्याला अटॅक आल्यासारखं वाटायला लागतात. आणि त्याला हे सगळ्या ताणतणावाने त्याला अटॅक येतो. तो क्वाटवर पडलेला आहे बघा, आता अटॅक आलेला आहे. आसपासच्या लोकांनी, चळवळीमध्ये सोबत करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याला अटॅक आल्याचा अर्थ वेगळाच काढला. लोक म्हणतात बायको याला सोडून गेली त्याच्यामुळे अटॅक आला असेल. आता लोकांनीच वाऱ्यावर वात लावलेली आहे, वाऱ्यावर उधळायला सुरुवात केलेलं आहे. आता हे लोकांना समजून कसं सांगायचं, सांगता सांगता नाकी नऊ आली त्याच्या. सावगावी तितका लेचापेचा नाही. बायकोच्या ससेहोलपट्टीमुळे त्याला स्वतःला अटॅक येईल असा, पण हे लोकांना समजावून सांगायचं कसं, पूर्ण वाट लागली त्याची सांगता सांगता. कारण सावगावी हा तितका लेचापेचा नाही, तो सगळ्यांना पुरून उरेल असा आहे. अटॅकचं ध्यानात आल्यावर तो गंभीर झाला बरं का. आता रोज एक पांढरी गोळी खायची बीपीची न चुकता. त्यानं एक खिशातलं गोळ्याचं पॉकेट काढलं, त्याला अटॅक येऊन गेला होता हे सगळं, पॉकेट काढलं. बीपी त्याला असल्यामुळे आता ते पॉकेट त्याला सोबत ठेवावं लागतं. पॉकेट काढलं, असं नजरेसमोर ठेवलं, धरलं, आणि तो म्हणतो की गोळी चुकवायची नाही. आता मात्र आपलं मन आपण एकदम शांत आणि स्वच्छ ठेवायचं, भरपूर चालायचं, योगासनं करायची, आहारावर एकदम कंट्रोल ठेवायचा. पण डॉक्टर तर मला म्हणाले, हो डॉक्टर साहेब, की मला काही आजारच नाही, मला काहीच झालेलं नाही असं ते म्हणाले, एकदम तुम्ही तंदुरुस्त आहात म्हणाले. कारण हो, मी अजून बीफ नंबर 10 खातोय बघा, मांस जनावरांचं, आणि पचवतोय सुद्धा. आणि जर उलट मी मनात आणलं तर एखाद्याला मीच आजारी पाडेल. एवढंच कशाला, मी आजारी तर पाडेलच त्याला, पण त्याला मी आयुष्यातनं उठवेल सुद्धा. हा, काय न करता भीती घालून, मला कोण असं आहे की न काही मी करता भीती घालून घालून मला मारील. पण मला अटॅक कसा आला हे काही कळेना बरं का. माझ्यासारख्या माणसाला अटॅक येऊच कसा शकतो. फास्ट लाईफ आहे, चळवळीचं डिप्रेशन, बायकोचं आणि मुलाचं, त्याचबरोबर आर्थिक विवंचना, ह्यातलं नेमकं काय आहे. डॉक्टरांना कदाचित आपली हिस्ट्री माहीत असावी बरं का. तो मनालाच विचार करतोय हा सावगावी, कदाचित माहीत असावीही, कदाचित नसावी सुद्धा. ह्यातलं सगळं मोजण्यासारखं आहे आपल्या जीवनातलं. हा एक छोटासा माइल्ड अटॅक आहे बरं का. पुन्हा त्याच्या एवढंच फक्त ध्यानात राहिलं, तो पलंगावर पडलेला विचार करतो, त्यावेळेस तो आठवतो, तो म्हणतो त्यावेळेला आपल्याजवळ फक्त राजवर्धन होता. घाम आला, त्या घाम म्हणजे काय, गळायलाच लागला. छातीत एक बारीक कळ आली, भूकंपाच्या केंद्रासारखी सरकणारी, डळमळीत करणारी, डोळ्यावर अंधार आला. आणि पुढं काय झालं
हे काहीच कळलं नाही. फक्त जेव्हा डोळे उघडले मी नंतर तेव्हा एवढंच कळलं की आपण दवाखान्यात आहोत. एका बाजूला आपल्या राधाबाई शेजारी, कारण त्यांच्या काळ्या रंगामुळे त्या मला पटकन दिसल्या, तर दुसऱ्या बाजूला राजवर्धन मुलगा. बायको तर इथं नाही, आता सोडून गेली. तो मात्र रडून रडून तांबडा झालेला, अगदी ओढल्यासारखा. कदाचित त्या बिचाऱ्याला मुलाला राजवर्धनला असं वाटलं असेल, आपला बाप गेला, आई तर गेलेलीच आहे, मग राहिलं कोण? आपलं कसं होणार? आई तर सोडून गेलेली, आणि बाप जर गेला तर मग आपलं कोण राहील? आपलं कसं होणार? कदाचित तो ह्या भीतीपोटी रडत असेल. मी म्हणालो, काय बेटा, काय झालं? असं म्हटल्याबरोबर तो हमसून हमसून रडायला लागला. तुझ्या बापाला काही झालेलं नाही. राजवर्धनला तो दिलीप सावगावे म्हणतो, तुझ्या बापाला, स्वतःच म्हणतो तो, म्हणजे स्वतःला, मला, तुझ्या बापाला काही झालं नाही. असं म्हणून त्याच्या डोक्यातनं तो असा हात फिरवतो. त्याला थोपटल्यावर त्याचं रडणं जरा कमी होतं राजवर्धनचं. तो नीटनेटका झाला आणि केविलवाना होऊन आपल्याकडेच बघत बसला. राधाबाई म्हणतायत, हे पहा दिलीप. राधाबाईचं हे जे बोलणं ना, हे शुद्ध मराठी त्याच्या कानावर आलं दिलीप सावगावेच्या. सावगावेला जरा बरं वाटलं, कारण ह्या सावगावेला तशी मराठी ऐकायची सवयच नव्हती ना, कारण साईटवर नेहमी येणाऱ्या बुरुड गल्लीतल्या बायकांची आडपझडप बोलली असायची, नकट्या अण्णाप्पाचं कन्नड ऐकायची सवय झालेली असायची. त्यात राधाबाईचं शुद्ध मराठी ऐकल्यावर हे सगळं पुसून जायचं, कोऱ्या मॉनिटर सारखं, हातात माऊस घेऊन घालवल्यासारखं. आणि राधाबाई मला म्हणाली, तुला काहीही झालेलं नाही. आणि सावगावे मोठ्यानं हसून म्हणतो, मला कुठं काय झालंय? राधाबाई नेहमीप्रमाणे सल्ला देण्यासारखं त्या सावगावेला म्हणते, आजपासून तू ठरवून टाक. तो म्हणतो, काय? स्वच्छ आणि पारदर्शक जगायचं. तो म्हणतो, म्हणजे कसं? राधाबाई म्हणते, बुद्धासारखं. कसं जगायचं? बुद्धासारखं. आणि सावगावे थोडासा अडचणीला झाला. बुद्धासारखं म्हणजे नेमकं कसं होता? अलीकडं प्रत्येकालाच बुद्ध झाल्यासारखं वाटतं. बुद्ध होणं इतकं सोपं नाही हो. आपल्यासारख्या चौचाल माणसाला उंडग मल्ल्यानं बुद्धाच्या वाट्याला जायचं म्हणजे काय? आणि तो सावगावे सतत असं काही त्याला मनाला लागलं किंवा काय झालं किंवा अशा काही गोष्टी घडल्या की तो सतत म्हणतो, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. असंच तो सावगावे पुटपुटला. त्याचा मुलगा राजवर्धन बाजूलाच आहे, तो त्याचं हे असं बोलणं ऐकून हसायला लागला. आणि राधाबाईनं त्या सावगावेकडे बघायला लागली. मनाला आणि देहाला यातना होतील असं काहीही करायचं नाही, असं त्या राधाबाई म्हणतात. तितक्यात तो म्हणतो, एकदम मान्य, एकदम मान्य. राधाबाई पुन्हा म्हणतात, हे बघ दिलीप, तुला तुझ्या राजवर्धनसाठी जगायचंय, तुझ्या मुलासाठी जगायचंय, हे लक्षात ठेव. आणि सावगावे लगेच पुन्हा म्हणतो दुरुस्त करून, आणि समाजासाठी सुद्धा जगायचंय मला. आणि सावगावेला आणखी चिंता वाटली. फक्त मुलासाठी जगायचं म्हणजे राधाबाईंनी आपल्याला पार यजबार ठरवून टाकलं की काय? अहो, नवरा बायको मधली बायको गेली, नाहीतर मेली किंवा नवरा गेला, म्हणजे उरलेल्यातला
कोणीतरी एक निकामी झाला असं समजायचं का? आणि असं समजून जगण्याला नालायक थोडंच ठरवता येईल? मग माणसं असं समजतात तरी कसं? का समजतात? आता खरं तर राधाबाईच यजबार झाल्या आणि त्यांनीच आपल्याला असं सांगावं, आणि त्याच पुन्हा म्हणतात की पुन्हा नव्या उमेदीने जगा, जे समोर येईल ते भोगा, अगदी मनापासून भोगा. असं कोणीच का सांगत नाही आपणाला? आता जर राधाबाई म्हणतात त्याप्रमाणे आपण स्वच्छ, पारदर्शक असं जगायचं, आणि जगताना मनाला आणि शरीराला यातना होतील, नाहीतर काय होईल मग दुसरं? राधाबाई एकदम चोख त्याला बोलायला लागतात पुन्हा, हे बघ, तुझ्या समोर तुझ्या मुलाचं करिअर आहे, तू त्याच्यावर चांगले संस्कार करून त्याला वाढवलंयस, त्याचं लग्न करून त्याला संसाराला लावलंस की तुझं कर्म संपलं रे बाबा, ध्यानात ठेव, हे राधाबाई त्याला म्हणतात. आता तो म्हणतो मला अटॅक आला म्हणजे आता माझ्यासाठी काहीच नाही का? अहो अजून माझं आयुष्य आहे ना, अहो अगदी 15-20 वर्षाचं तरी आहे, आणि ते आपण ज्येष्ठ नागरिक जगतात त्याप्रमाणे जगायचं शक्यच नाही. आपल्याला कसं तसं जगता येईल? आपल्याला तरुण असेल तर तरुणासारखं जगलं पाहिजे, असा तो दिलीप सावगावे त्या राधाबाईच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलायला लागतो. तितक्यामध्ये म्हणजे बघा की माणसाच्या जीवनाचं गमक कसं आहे, माणूस कसा वागतो, माणूस कसा बोलतो, माणूस जीवनामध्ये कसे विचार करतो, या सगळ्या गोष्टी लेखकानं या कादंबरीच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. बघ आता तो इथे कथाभाग झाल्यानंतर आता दुसराच याला जोडून आता इथे एक सावगावेची जीवन कहाणी चालू आहे एका बाजूला, छोटे छोटे भाग त्याच्या जीवनातले येतात आणि त्या जीवनातून तो स्वतःच्या, राधाबाईच्या, राजवर्धनच्या आयुष्याचं एक गणित कळायला लागतं. त्यांचं एक तत्वज्ञान त्याच्यासमोर उभं राहतं. तितक्यामध्ये ज्या टाळ्या वाजतायत ना, त्या टाळ्या वाजणाऱ्या वाढत चालल्या होत्या. आता इथं कुठेतरी दुसराच प्रसंग आहे बघा. मोफत वाचनालयाच्या कट्ट्यावरची जागा होती ती. माणसांच्या हातातले पेपर लकवा मारल्यासारखे लोळायला लागलेत, असे धरले खाली. खालच्या जमिनीवर वाऱ्यानं उडणाऱ्या पेपरची पानं सांभाळायची की फिदी फिदी हसत भाषण ऐकायचं, अशी अनोखी कसरत करण्यात माणसं व्यस्त आहे. आपल्याला सारं भारत बौद्धमय करायचं आहे ना, मग त्यासाठीचे उपाय सांगा, याच्यावर काम करणाऱ्या माणसांची यादी सांगा, पक्ष कुठला आहे त्याचा तपशील सांगा, गटाचं नाव सांगा ना, असं भाषण त्या ठिकाणी चालू आहे आणि तो भाषणातला माणूस बोलायला लागतो. आता हे दिलीप सावगावेच्या कथेच्या संदर्भात त्याचं जीवन जे आहे ना ते सांगत असताना मध्येच ह्या गोष्टी पुन्हा यायला लागतात आणि बौद्ध तत्वज्ञान, बाबासाहेबांचे अनुयायी, बौद्ध विचाराची उपासक, या सगळ्याच्या संदर्भानं आता तो इथं बौद्ध तत्वज्ञानाच्या अनुषंगाने या पुढच्या भागात बोलायला लागतो. तो जो भाग आहे तो मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. आज आपण इथं थांबूया, ठीक आहे?